काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। नालासोपारा विरार मधला हा राडा तुम्ही पाहत असाल TV9 वर, तर विनोद तावडेंवर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पैसे वाटपाचा आरोप केलाय। प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निकालानंतर भाजप चांगलीच हादरली होती, त्यामुळे मग ते 1500 रुपये वगैरे ते केलं, पण ती निवडणूक त्यांच्या हातात येत नाही। जे लोकसभेला मुद्दे होते ते आताही मुद्दे आहेत, त्यामुळे भाजपचा एकमेव कार्यक्रम आहे पैसे वाटपाचा। माझ्या मतदारसंघामध्ये देखील भाजपचा उमेदवार पैसे वाटताना सापडला, पोलिसांमध्ये आम्ही त्यानंतर। तर विनोद तावडे इतके ज्येष्ठ दिल्लीचे नेते, राष्ट्रीय नेते जर अशा प्रकारे येऊन बसले असतील तिथं, तर ह्या निवडणुकीमध्ये फक्त पैशाशिवाय आता भाजपकडे काही उरलेलं नाही। त्यांना जनतेचा मुद्दा, जनतेचे प्रश्न हे सोडवता आलेले नाहीत। प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून हे सरकार चाललेलं आहे। प्रशासनाची पातळी इतकी खाली कधी गेली नव्हती, आणि याला मला वाटतं की राज्यातले नेते जितके जबाबदार आहेत तितके देशातले नेते जबाबदार आहेत। मुळातच जे एकनाथ शिंदे सरकार स्थापन झालं तेच पापात निर्माण झालं। 50-50 कोटीचा विषय झाला, आणि आता या परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी लोक सापडत आहेत पैसे वाटताना। पैसे वाटल्याशिवाय त्यांच्याकडे आता दुसरा काही मार्ग राहिलेला नाही। महाराष्ट्राची जनता यांना चोख उत्तर दिले मला खात्री आहे। जी, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आपल्याशी बोलत होते। तर बहुजन विकास आघाडीकडून तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, आणि हॉटेल विवाद हॉटेल मध्ये आता सध्या सेकंड फ्लोअरवर विनोद तावडे आणि राजन नाईक हे दोघेही आहेत। राजन नाईक हे भाजपचे उमेदवार आहेत नालासोपाऱ्याचे।